हॅलो गायज, वेलकम टू एसकेज युट्यूब चॅनल. तर फर्स्ट ऑफ ऑल खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवतेय कारण की थोडीशी मी माझ्या कामासाठी बिझी होते, त्याच्यामुळे मला वेळ पण नव्हता भेटत. थोडेसे 2-4 लोकांनी मला डिमोटिवेट पण केलं होतं, काय बनवती हे ते. पण मी पण नॉनसेन्स आहे, माझा पण मेंदू थोडासा हल्लाय की मी पण 2-4 लोकांच्या गोष्टी मी माझ्या मनावरती घेते. मी पण महासी आहे. सो आता आम्ही आज बनवणार आहेत बटाट्यांचे वेपर्स बनवणार आहोत आम्ही आज. आणि बटाट्यांचे वेपर सगळ्यांना असं वाटतं ना मी काहीच करत नाही, मी घरात माझ्या मम्मीला मदत करत नाही, मला संसारातलं डोंबलं काही जमत नाही, तर हे खूप चुकीचं आहे. मी माझ्या मम्मीला कधीतरी मदत करते, ते फक्त रोज रोज बनवायला लागेल म्हणून मी जास्त काही करत नाही, महाराणी वाणी राहते. सो पहिल्यांदा तर मला हँडवॉश करावा लागेल, नाहीतर माझी मम्मी मला मदत करू देणार नाही. आणि पहिल्यांदा केस पण मला टाय करावे लागते बिकॉज आमची मम्मी मग मला मदत करून देणार नाही, ती मला 2-4 चांगल्या शिव्या घालेल. तर पहिल्यांदा मला असं वाटतं की मी पहिले केस टाय करून घेते, नाहीतर माझी मम्मी मग माझा जीव घेईल. कारण की मग मला म्हणून तू केसच का मोकळी सोडली, तू असंच का केलं, तू तसंच का केलं. नाव मी आता हँडवॉश करते. आता आपण जाऊयात माझ्या मम्मीला हेल्प करायला. सो चला. सो गाईज, हिअर इज माय मॉमी, हिअर इज माय आजी आणि ह्या आमच्या काकू. आता आम्ही करतोय बटाट्याची चिप्स. सरक मम्मी, मला मदत करू देत. काय मम्मी कुठणार बटाटा तसं नाही करायचं, तिने गाडी झाला असा आडवा धरायचा बटाटा. बरं आता करा तसं प्लेन करू काय रावले. अरे मी दिली काय पडतोय, तुटतील माहिती का तळताना. त्याने नाही तुटणार, ते शिजल्यावर नाही तुटायला पाहिजे, ते महत्वाचं. नाही एकदा तू ट्राय करतेस का तुम्ही तुझी स्वतःच्या बघते इफेक्ट तुटलं तर मग काय करणार, सगळं मेहनत वेस्ट. तर आमच्या मला थोडासा डाऊट आहे की हे तुटेल आणि मी बनवलेला आणि हे असं करून मग ते बघा हे अशा पद्धतीचे चिप्स होतात. आणि मग हे नंतर पाण्यात टाकायचं. असं करायचं. आमची मम्मी मला जास्तीचं ज्ञान देताना काय ज्ञान देता नाही, असं करायचं, असं करायचं. मम्मी माझ्या हाताला लागतं राव. हे असं. हा साईड प्लीज प्लीज प्लीज. कळलं का? ओके साईड प्लीज. हे असं घ्यायचं आणि असे मोठे मोठे चिप्स करायचे. मला असं वाटतं माझा हात जाणार आहे, तेव्हा माझ्या मम्मीला सुंदर असं बघून येते. मला हात कापला असतं 60% आणि असं तुटतं. मम्मी तुला पटतंय का बाई? बघा हे असं तुटतं. आमच्या मम्मीला मी सांगते मम्मी नको असं हा. आमच्या मम्मीला किती इंटरेस्ट बघा, अशा कलर अशा डिझाईनचा आम्ही बनवते बघा. काय चौकन हाय काय बघा, अशा डिझाईनचा आम्ही बनवतोय. तर काय केले काय हाताला लागल माझ्या. एवढं नाही करावं लागेल. माझा मास्क गेलेला आहे इथलं काही थोडस. इथं आमच्या आजीची मेहनत पहिली येते, मग नंतर आमच्या मम्मीची मेहनत येते आणि आमच्या मम्मी नंतर माझी मेहनत येते. माझी व्हिडिओ काढण्याची जास्त सगळ्यात जास्त माझी मेहनत आहे, कारण की मी ब्लॉगिंग करते. आमच्या मम्मीला साधा साचा लावता ना, आमच्या मम्मी चालेल चिप्स बनवायचं. घर लाव, सरक बनवतो. मला कापलं ते माहिती सावकाश बर का, सावकाश कर. असंच ना, आडवा धरायचा, तसं नाही, असं उभा धर. काय तुझ्या हे असं असं हे करायचं. याला कोणती डिझाईन येत नाहीये गाईस, सावकाश करा. याला कोणती डिझाईन येत नाही, असे होतात आणि असे झाले. सो मम्मी मी दिसलं कशी कशी लावायची मम्मी निघत नाही आता कसं करू लागेल तुला. सो मम्मी सावकाश बघा. सो आता हे आम्ही पाण्यामध्ये असं डीप करणार आहोत. आपण किती घेतले ते, किती किलो घेतले? 10 किलो. आम्ही 10 किलो बटाट्यांचं करतोय हे. आपल्याला आदत नाही ना ओरडेला. या गोष्टीची आम्हाला आदत नाही आणि आमची मम्मी उगाच खतरो की खिलाडी खेळत आहे इथं. तिला काय असं कूल वाटतंय माहित नाही, पण ती उगाच अशा गोष्टींचा पण विचार करून तिथं ते करते. मग त्यात तिच्या हाताची साल्टी गेली तरी चालेल. खूप जाड जास्त जाड होतं, हे जाड नाही झालं पाहिजे गाईज. मला ऐक ना, मला नाही ह्याचं साचं काढून हे काढतात. हे बघू किती पातळ आहे, हे एकदम पातळ आहे. तो मला आता आमची मम्मी तू त्याने कर मी आणि करते ते लाव ना त्याला. काय लावायचं दे बनवतो मग आपण
तर आमचं दर तोपर्यंत बटाटा सोलत बस दर काय काम नाही करायची काय नाही. हा तिला बारीक पडत नसते. सो आता हे आमच्या आजी आम्हाला अशी फिलिंग करून देते असं ना. असा उभा पकडायचा बटाटा. हळू बरं का पुढे जाईन. हे खूपच जास्त पातळ होतंय का? या हे खूपच जास्त पातळ होतं असं मला वाटतंय, पण ठीक आहे. आय थिंक हे खूप जास्त पातळ होतं आणि मग आम्ही बनवलेले हे येते आणि आता आम्ही बनवतोय ते हे पातळी आणि हे खूपच जाडी मीडियम पाहिजे. आय थिंक ह्याला लई आपल्या जाड व्हायला लागलंय काय. शिजणार पण नाही. ह्याला फक्त वाळवू मम्मी. नाही पप्पाने केलं. एक काय करते? वाफ द्यावं लागतं तू चालेल. मग काय करायचं का नाही? दुसऱ्या चहाचा होता गं. कसं केलं? नाही मी केलेलं ते चुकीचंच असतं. तिने केलेलं बरोबर असतं असं तिला वाटते. ती पण करून बघते. आता तू काय केलं काय मी काय केलं एकच पातळ आहे ना तरी ते जाड होतं तळ्यावर. काय करावं? आता आपण दुसरं करूया. करू का नको? जरा एक ट्राय करून बघ ना. काय? हे तळून आण ना. लगेच थोडी वाळवून थोडासा एक तास वाळू टाकायचं. हे ड्राय वाळू ते तुकडे व्हायला लागले. रात्रभर पाण्यात ठेवावं लागतं तुला. तुकडे वाटतात मम्मी. रात्रभर पाण्यात ठेवायचं मग सकाळी त्याला एक उकळी देऊन वाटत खायचं. आता हे आमचं प्लेन चाललंय खूपच जास्त. तिला हेच लाव जाड व्हायला. ते लईच पातळ व्हायला लागले गं. बरोबर लई पातळ व्हायला लागले. चिपकून जाईल खाली निघणार पण नाही. तेच ना. तर राहू दे तुला उद्योगपती राहून दे. दे गाडी. तुझं म्हणून चिप्स आहे का चिप्स आहे. हा ना मेल व्हर्जन. आणि हे कुठे गेलं ते पातळवालं? हे This मला is a वाटते big- बाई, हात बीत जायची. दिस इज फिमेल व्हर्जन और दिस इज मेल व्हर्जन. म्हणजे हा मुलगा आहे आणि ही मुलगी. मुलगी नाजूक असते, मुलगा जाडा असतो. मी माहितीये का ते गेलाय. आपल्याला काय पण द्यायचं नाही. इंग्लिश आहे आणि हे ना गावठी आता आम्ही असे मॉडर्न बनवणार तुटले तरी चालून दे. डायरेक्ट गावठी बनवले तुझ्या मम्मीला का गावठी काय? इथे कसं ना इथे किती नाही तू मला नाही करायचं. जर मग बटाटे सोड. हो आता हे माणसाने नाही होते म्हणून मी आता बटसे सलायचं काम करते ते. मला जाऊ दे, चल. कसं करू? मला एक बटाटा चालतं आहे ना. कसं व्हायचं माझं आयुष्यात? माझ्या आजी नाही माझ्या संग. स्वयंपाक करायला फक्त स्पेशल आणि म्हणून तुझ्या गाडी घेऊन. आजीचं तिचं तर स्वतः पाता नाही मग कसं काय आजीला नेणार आहे? आजीलाच नेणार आहे. तवा पटन म्हणा आमचं. हा. 5 दिवस नाही ना रे का. तवा 5 दिवस काय 10 दिवस नाही म्हातारीला. आईला म्हणा आई हे कर आई ते. तवा आम्ही पटून घेऊ 10 दिवस. आमच्या मम्मीकडून पण सुराच होता आणि मम्मी फक्त मलाच नाव ठेवते. टॅलेंट. बरं चालेल ठीक आहे. हो सगळे नका सोला. अर्धे सोला अर्धे ठेवा. पहिले ते बघू करून हे की नाही गोडेवर. नाही हे मिशन फेल. मिशन फेल नाही. अर्धे करू कारण वाळवायला बी जागा पाहिजे ना. गाईज मिशन फेल. व्हिडिओ क्लिप तिथे माझी लय आठवण करते ना. मिशन फेल. मला येत आहे असं नाही. हो काय नाही येत. हे छान व्हायला लागले तो हो. मम्मी तुला तेच सांगत होते तुला मोठं करायचं. मोठं काय करायचंय मोठं. आमच्या मम्मीला सांगते मी असं कर. आमची मम्मी अशी शिरती. काय मम्मी तरी तुकडे पडतातच केले. कुठे पडते ते? दिस इज नॉट तुकडा. दिस इज नॉट तुकडा. त्याला बोलतात गोल चिप्स. आपण पाकिटातले चिप्स खातो ते असेच असतात. ठेवू ना पण काही काही तुकडे पडतात ना. जागा फोटोच्या तुकडी याच्याकडे द्या लवकर संपून टाक. मी शिजून बघू का? आपण दुसरी रेसिपी करून बघू. एकदा शिजून बघ. नको द्यायला हे करू मग तुझं ते निघून जाईल. नको का शिलू मग 2 राहू देत का? नाही अजून थोडेसे सोल एवढे करून बघू उद्या कसे वाटायचे डिझाईनचे हे की नाही. मग असं करू एकदम नाही ते सगळे करायचे. 2 किलो बटाटे ठेवायचे त्याला कसं ते चकल्यांना. ओ माय फेवरेट चकली. पट्टे करायचे अजून. माझी मम्मी चकल्या बनवणार आहे ज्या मला खूप जास्त आवडतात. कोणते चकले. त्याच ना ते बटाटा पोहे टाकून बनवतो तेच. त्या चकल्या मला खूप जास्त आवडतात. ते आमच्या मम्मीने 2 वर्ष काही बनवलेलं नाहीये. सो आता आपण काही सांगू शकत नाही. आता 2 वर्षानंतर मम्मीला ती रेसिपी आठवती पण एका नाहीये. त्या कशा होतात तिला दिवसभर का आपल्याला आपण नाही सांगू शकत ते. कारण की आमच्या मम्मीने 2 वर्ष काहीच केलं नाही. कारण की बिकॉज आम्हाला ह्या दिवाळीला साधा चिवडा सुद्धा आम्हाला घरात खायला भेटलेला नाहीये. फक्त आमच्या मम्मीमुळं. कारण की आमच्या मम्मीने आम्हाला यावर्षी फराळ आम्हाला यावर्षी सगळं केलं होतं
आमच्या मम्मीने फराळ एवढंसा पण नाही केला आम्हाला एवढंसं पण खायला माजरी आहे ना शालक खातात आणि बाकीचे सगळं टाकून जातं. मग आता जर ते आमच्या मम्मीला माहितीये की आम्ही शालक खातो तर आमच्या मम्मीचं काम आहे की आम्हाला आमच्या मम्मीने शालक तरी फक्त करावं. आमच्या मम्मीनेच नाही चिवडा पण मला चिवडा पण वाटतं बनवला ना सगळं खावा ना करंज्या कापण्या म्हणून मी आता करतच नाही. आमच्या मम्मी मग काय तुम्ही आमच्या- कोणाला घालवायची मग आम्हाला असं वाटतं की आमच्या मम्मी जास्त मेहनत नाही करावी म्हणून आम्ही थोडं थोडंच खातो पण आमची मम्मी बनवतच नाही. आमच्या मम्मीचं काम आहे ना ते बनवायचं. आमची मम्मी 2 वर्षानंतर ध्यानावर आली असं म्हणते. आता आमच्या मम्मीला 2 वर्षानंतर जरा आय डोंट नो काय झालं तिला. ध्यानावर आमच्या मम्मीची बुद्धी परत भ्रष्ट झाली होती ती परत आली जागेवरती सो आमची मम्मी परत बनवतीये. हा. आता आम्हाला माहिती नाही त्याचा रिझल्ट कसा लागतोय कसा नाही. 10 रुपयाची तुरटी घेऊन येते. आमच्या मम्मीला ध्यानातच नव्हतं म्हणते. आमच्या मम्मीला तुरटीचं सुद्धा ध्यानात नव्हतं. करायचं ना आरतीची मम्मी तुम्ही पण तुम्हाला विचारते की दारात जागा कोणतं? आमची मम्मी चालली परिस्थिती चिप्स बनवायला. दारात जागा आहे ऊन चांगलं. आमच्या मम्मीचं पाणी बोर्डे व्हायला लागलंय. तीच म्हणली नको. बघा गाई बघू शकता आमच्या मम्मीचं पाणी या बोर्डे व्हायला लागले या म्हणून त्या बी बनवत नाही. 2 वर्ष गॅप घेणार आहेत म्हणून. या बी 2 वर्ष गॅप घेणार नंतर मग त्यांना अंगात सोळी मग त्या बी बनवते. तोपर्यंत आरतीचं लग्न होतंय. ते मम्मीचं बर्थडे बाईकला गेलंय. हा मम्मीची एनर्जी बोर्डेबाईकडे गेली आळसपणाची आणि बोर्डेबाईची नाही बोर्डेबाईला मी कधी बघितलंच नाही असं करताना सो मी बोलू नाही शकत की बोर्डेबाईची एनर्जी आमच्या आईकडे आली. आमच्या मम्मीची एनर्जी निगेटिव्ह एनर्जी त्यांच्यापाशी गेली आणि आमच्या मम्मीची जुनीवाली एनर्जी परत मम्मीमध्ये घुसली असं म्हणू शकतो आपण. तुझी एनर्जी कुठे गेली? आता आली ना परत. माझी एनर्जी नाही मी पण निगेटिव्ह असेल त्यासारखी. जी अंजली काहीच करत नाही बघा आमच्या मम्मी छान बनवते बघा बघा. आता हे आम्ही पाण्यात टाकणार त्याला चांगलं काय करणार आहे धुणार ना त्याला धुणार आणि तेव्हा तुला नंतर पाणी नाही आलं ना? त्याला वाळवणार ते आणि नका नंतर बसतं. तळणार. एकच दिवस वाळवायचं असतं का हे? हो एकच दिवस वाळवायचं मग नंतर वी डोंट नो काय रिझल्ट असेल. ती म्हातारी बाई असून सोलती आणि तुझ्या जेवण असून तुला अगो सोलता मम्मी मी येईना. सोलत नाही मी 2 बट्टे मी सोललेत विचार बरं आईला. बोलू मोठू उसमे दार अजय हा धुवून ये जा. टाक टाक ना एक एक नाही टाकायचं याड असं टाक की. नाही तुटलं तर तुटलं पटतच जाणार आहे. त्याची शीच होणार आहे नंतर. शिवाय काय दिले तो. तर गाईज आता आम्ही आमच्याकडून हे सगळं झालेलं आहे. आमच्या मम्मीने हे असं पाण्यात ढकलले. आमची आजी करून करून पार आमच्या आईला घाम आला. आमची मम्मी बघा आमच्या आईवर कशी असते. या बर्थडे बाई तर दोघींनाच बघून असतो बर्थडे वाल्याकडे हसायला ते बघू शकता गाईज. एवढे चाललं असलं दुसऱ्या बापाच्या ह्याच्यात मोबाईल म्हणजे जाईल. गाईज बघा इथं आमच्या घराच्या वरती कॅमेरा लावलाय. आम्ही एवढे करोडपती लोक आहेत. आमचं मी घरदार दाखवतो तुम्हाला थांबा. ओके या आमच्या गाड्या हे आमचं एवढं मोठं दार. इथं मग ही माझी बॉबी लावली. कुणी तिला कव्हर घातलाय माहिती नाही उलटा पालटा घातलाय पर हे सगळं उघडं बिघडं दिसतंय. आणि हे माझं होम आहे. तुम्हाला ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये ह्या छोट्याशा आपल्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला माझा होम टूर देते. ही आमची यमा इथं 2 स्कूटर लागलेले आहेत. ही आमची बुलेट ही गाडी आमची ना हे ज्यांचं घर आहे ना त्यांची गाडी पण ते आमच्या दारात लावतात आय डोंट नो व्हाय. आणि हे आमचं छोटंसं घर ही आमची बुलेट आणि आमच्या घरी बघा कॅमेरा लावलाय. आमचे पप्पा फक्त कॅमेरा बघून आमची मजा घेतात. हे आमचं दार जिथं आमची मम्मी हे करते तिथं आमचं झोका आहे. इथून एंटर आणि दिस इज माय होम. आता पसारा आहे थोडासा सो तुम्ही समजून घ्या गाईस. आमच्या घरात थोडासा पसारा आहे. ही आमची चुंगमुंगी बघा आमची चुंगमुंगू. ही आमची चुंगमुंगू आहे. नको हिला बाहेर नेली असती पण ही सगळ्या बटाण्यांचा नाश धूस करत. आता आम्ही चालले तर आहे ना आता हे मी ताट आणले त्याच्यात माझी आजी म्हणजे खालची घे आई तुटलेले चांगलं चांगलं बघून घे. आता खाली हात घालून घेतली. खाली नको वरचे वरचेच आहे खाली बी तसेच आहे. तर आता मी हे वरचे घेतली. बघा पुढे गेले नको देऊ. थांब ना पण एकच खायचं का बघू देऊ पहिलं उद्या कसे होतात आणि मग नाही न झाला ना की मग ते करायला घेते. आता आपण हे चिप्स घेतलेले जर 2-4 आणि हे गोल गोल घेऊ जरा तिला जाणार आहे. अजून 2-4 घेऊ. आमची मम्मी काय करायची आमची मम्मी
आम्ही चांगलं राहिलं. आम्ही माझी आजी आणि मीच खाणार आहे, आमच्या मम्मीला देणार नाही. आमची मम्मी मला झालं की आपण आमची मम्मी एक नंबरची चिंगूस मारवाडी. तेव्हा आम्ही गपचूप गपचूप खाणार. तरी पण आम्ही गपचूप हे घेतोय. तो बाद झाला आता उद्या असे हात हे जायचं ना गाडी घेऊन. आता आम्ही हे घेतलंय, आता हे मी तळायला कुठे होती सांगते. कामाला? सो आपण त्यांना न डिस्टर्ब न करता आता आपण चाललोय हे तळायला. आणि तिला वले वले पुसून गेले ना. का वले पाणी सगळं नको टाकू त्याला रांगावर वरती. ओके, थोडासा पसारा आहे बट एवढी पण घाण नाहीये. सो गाईज आता माझा कॅमेरा मी सेट केलेला आहे आणि थोडीशी नॉर्मल असा थोडासा पसारा आहे इकडे, तुम्ही बघू शकता. पण तुम्ही तो पसारा थोडा वेळ स्किप करा, कारण की तुम्ही बघताय फक्त पेपर्स. सो पेपर्स कडे लक्ष द्या, कसे होतात ते कसे ना, वी डोंट नो. सो वेट फॉर रिझल्ट. कढई आमची ठेवली आहे, ही आमच्या तेलाची फिटली आणि यात तेल ठेवतो. तेल पण टाकू शकतो, पण ब्लॉगिंगच्या नादात मी हे काय मूर्खासारखं करते, आय डोंट नो. आता आपण गॅस वाढवलाय थोडासा, याने बघा आपले चिप्स लवकर तळते. दुसरं एक ताट घ्यावं लागणार. आता ही प्लेट घेतली आहे, तर आम्ही हा रद्दीचा पेपर जेणेकरून तेल हे ह्या पेपर मध्ये सोक केले जाईल आणि आपल्या हृदयाला जसं पेपरचा धोका नसतो, पण आपल्या हृदयाला ज्या तेलाचा धोका असतो ते तेल या पेपरातून सोक करून घेऊया आपण. आपण याचे 2-3 थर लावून देतो हे असे, आणि आपल्याला हे चिप्स नंतर ह्या किडा ठेवायचे. आता मी केलेलं आहे. आता मला वाटतं आपण थोडस हे टाकून बघूया, छोटं छोटं हे टाकून बघूया. होते हे सगळं. तो आपण एक एक चिप सोडूया, कारण की जर मी सगळेच टाकले तर ते चिटकते एकमेकांना. आपण असे सोडूया. इकडे this boy is our little John. आमच्या घरावरती 24 तास पहारे देत बसतो की आमच्या घरी कोण येतंय कोण नाही. हा आमचा वॉचमॅन आहे. असं आहे वॉचमॅन. एक झापड दिली तिकडे जाऊन पडशील, असा आमचा डॉन. नाईस. अजून त्यात आम्हाला सगळं मसाले वगैरे सगळे मिक्स करायचे. तो त्याच्यानंतर आपण बघूया. जास्त करपले ना मग मला माझ्या घरचे मला म्हणतील तू नाही टिकू शकत, तू लग्न केल्यावरती टिकूच नाही शकत. हे जर मी घाण केले किंवा यार जर मी फेल झाले तर. त्याच्यामुळे मला हे करपवायचे, कारण की त्यामुळे माझं एकच मिशन आहे की मी हे माझ्याकडून हे करपलं नाही गेलं पाहिजे. आणि हे माझ्याकडून चांगलं झालं. आता हे आपल्याला थोडा वेळ नितळायचं. भाजलं मला बाई. हे थोडा वेळ आपल्याला नितळायचंय, तोपर्यंत आपण 1-2 हेडफोन असे सोडूया. मला असं वाटतंय जसं की मी फ्रेंच फ्राईज बनवते घरी, तर मी काय करते की फ्रेंच फ्राईज धुते 2-3 वेळा आणि त्याच्यात मीठ वगैरे टाकून त्याच्यामध्ये जे काय असतं, आता त्याचं नाव नाही मला आठवते, सो मी ते काढते आणि मग नंतर तळते आणि मग नंतर ते परत मी फ्रीज मध्ये ठेवते 5-10 मिनिटं आणि फ्रीज मधून काढून परत तळते. मग ते परत तळल्यावरती ते क्रिस्पी होतात, क्रंची होतात. सो मला असं वाटतं आपण हे झाल्यावरती आपण 5-10 मिनिटं त्याला फ्रीज मध्ये ठेवू आणि फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर आपण त्याला परत त्यात डिप करू.
That's it. हे क्रंची नाही झाले, ते फक्त कडकडे असे क्रंची झालेत, मधून मधून असे सॉफ्ट सॉफ्ट. सो दॅट्स वाय आपल्याला हे फ्रीज मध्ये आपण जरा वेळ ठेवूया हे होईपर्यंत. सो आता हे आपले चिप्स झालेले आहेत, हे आपण थोडा वेळ 2-3 मिनिटं आपण फ्रीजर मध्ये ठेवूया. तर हे होईपर्यंत आपण 2-3 मिनिटं याला फ्रीज मध्ये ठेवूयात, त्याला थोडस ड्राय होऊ द्यात, म्हणजे नंतर आपण परत पॅक करूया. तोपर्यंत लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आता इथून पुढे आय थिंक मी नवीन मोबाईल घेतलाय, सो दॅट्स वाय मला असं वाटतंय की इथून पुढे आपल्याला ब्लॉग जरा जास्तीचेच बघायला भेटतील, कारण की माझा फोन हो. सो गाईज, आता मी नवीन फोन घेतलाय. माझा फोन खराब झाला होता, त्याचे असे 2 तुकडे झालेले आहेत, त्याच्यामुळे मी रील्स बंद केल्या, मी ब्लॉगिंग बंद केली, सगळं ढासळलं माझं. सो आता मी परत चालू करते माझा ब्लॉग. हे असे एवढे जाड जाड बनवले होते, आता आपल्याला माहिती आहे का रिझल्ट काय असणार, पण आपण करूया. लगेच नको, गरम आहे का? कसं रे सांग, एकदम मस्त छान ना. तर काय आता हे आपण जे हे काय बोलतो, सॉरी, चिप्स जे आपले होते ते मी फ्रीजर मध्ये टाकून आणलेले आहेत. तो आपण आता तेच करणार आहोत. किती तेल काढते तू? थोडस जास्त पहिल्यांदा टाकलं तर झालं. लगेच चोकला खाऊ, हे अजून तळायचे, हे बी तळायचे. छान झालेत ना आता. तेल तेल खाली पडतंय खाली. बारीक गॅस कर, बारीक गॅस कर. बघितलं ना मी काय करायला गेले, आमची मम्मी अशी मध्ये 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 मध्ये. दॅट्स वाय मी माझ्या मम्मीला मदत करत नाही. तू काय हो 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 करतोय रे. मस्त पाठी काय झालं आपला. हे आपण नितळलंय तेल. आता हे जरी फ्रीज मध्ये ठेव, फ्रीजर मध्ये कोणी ठेवलं फ्रीजर? फ्रीजर मध्ये ठेवते मी. आता हे आपण जे फ्रीजर मध्ये ठेवले होते, आता हे थंड केलेत मी. आता हे आपल्याला परत असे तळायचे, जेणेकरून हे क्रिस्पी होतील आणि क्रंची होतील. हे जे मधून मधून सॉफ्ट आहेत ना, ते सॉफ्ट नाही राहायचे. मम्मी कम क्लोजर. मला शिवाय भेटणारे गाडी आता बघितला, मला शिवाय वाचणारे गाडी आडवे जरी बाहेर कचरा फेकून ये लवकर जा. हा मग मी तेच म्हणते, पहिले ना फ्रीज मध्ये ठेवायचे आणि नंतर परत तेच तळायचे. पहिले 50% तळायचे, नंतर फ्रीज मध्ये ठेवायचे. पाणी तसं नाही करायचं, असं करायचं. काय झालं आता तुम्हाला मी फरक दाखवते काही. डिझाईन झाली ना पिले. हा बघा, भासते मला. हे आता फ्रीज मध्ये काढून तळलेले आणि हे फ्रीजर मध्ये ठेवलेले, किती फरक. मीठ बीठ टाकून आपल्याला परत तिथे लक्ष देऊ नकोस ना तू.
नंतर टाकणार दिसत काय ते काय लावून टाक ना. बघितलं ना सुवा? बघितलं ना सुवा? वाळून टाळायचे असतात ना. ते वाळवायच्यात मग ते असे नाही होणार. हे वापर सारखे होणार ते दुसरे झाड असेल मग ते काय देत ते तर गाता ठेवायचे उद्या वाळवायचे पाण्यात पाडून. हे आपण टाकूया मीठ. नंतर टाकूया आपण मिरची पावडर. सो आता आपले चिप्स झालेले आहेत. आपण जाऊयात. काकी मन लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बोल की अण्णाने. लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि खायला या. फुकट खायला येऊ नका. 5 रुपये पर चिप्स. बाय बाय.